गोर बंजारा समाजाचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे थोर संत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 साली बंजारा कुटुंबामध्ये गोलाल डोरी तांडा तालुका गुट्टी जिल्हा अनंतपूर आंध्र प्रदेश येथे झाला। वडील भीमानायक, आई धरमणी। भीमानायकांना 4 पुत्र सेवालाल, बद्दू, हप्पा आणि भाणा। सुरुवातीपासूनच सेवालाल महाराज विरक्त स्वभावाचे होते। त्यांनी अजन्म अविवाहित राहून समाजाची सेवा व समाज सुधारण्याचा संकल्प देशभर लोकगीत, भजन, लेंगीत यांच्या माध्यमातून समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा कायम प्रयत्न केला। दारूबंदी केली, स्त्रियांचे मौलिक अधिकार त्यांना दिले। अंधश्रद्धा, अनितीचे व्यवहार, भूतदया, निसर्गप्रेम, स्वकर्तृत्वावर विश्वास, अहिंसा, सत्य हे प्रबोधनाद्वारे महत्व पटवून दिले। सत्य हाच खरा धर्म आहे। नेहमी सत्याचं आचरण करावं, सत्य जाणावं, ह्यातच खरा जीवनाचा सार आहे। नम्रतेने, लीनतेने इतरांशी बोलावं, प्रत्येक गोष्ट समजून उमजून नंतरच बोलावं। दिलेला शब्द हा प्राणापेक्षाही जपावं। त्यांचे क्रांतिकारी विचार मानवाला वास्तववादी विचार करण्यासाठी भाग पाडतात। संत सेवालाल महाराज अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील अशी सत्यवचने दोहे समाजाला सांगितली आणि सन्मानकारची जाणीव करून दिली। संत सेवालाल महाराज एक निरक्षर असूनही विज्ञानाचे धडे त्यांनी दिले। संत सेवालाल महाराज एक संत म्हणून विचार करत असताना त्यांचे विचार भारतीय संत परंपरातल्या भगवान बुद्ध, भगवान महावीर, भगवान संत कबीर, संत बसवेश्वर, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज त्यांचे विचार यांच्या तोडीशी आहेत। पाण्याचे महत्व सांगत असताना पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याची बचत करा। संत सेवालाल महाराजांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली होती। जगदंबा देवी, तुळजाभवानी माता हे त्यांना प्रसन्न होते। आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाल्यामुळे त्यांना भविष्य काळ दिसायला लागलं होतं। त्यांनी आपल्या बोलमध्ये सांगितलं, रपिया कटोरो पाणी वगजाय, रपिया कटोरो पाणी वगजाय। तर हे रपिया कटोरो पाणी वगजाय म्हणजे एक कटोरो म्हणजे वाटी, आणि त्या वाटीमध्ये जेवढं पाणी असेल ते 1 रुपयामध्ये विकेल। तर ही जी भविष्यवाणी त्यांनी 300 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितली होती, तीच भविष्यवाणी आज तसंच्या तसं पूर्ण होताना दिसत आहे। कोई केनी भजो मत, कोई केनी पूजो मत, कर्म करेल शिको। कर्मावर त्यांचा जास्त फोकस होता। भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो की कर्मावर श्रीकृष्णाने जास्तीत जास्त बोललेले होते। आणि कर्म, आता विद्यार्थी खूप अभ्यास करतात पण देवाजवळ म्हणतात की मला पास कर, पण सेवालाल महाराज म्हणायचे तुम्ही कर्म करा, अभ्यास करा, तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल। तर आज कर्मावर त्यांनी जास्तीत जास्त, कोई केती मोठो छेई, कोई केती नानक्याची, कोणी कोणापेक्षा मोठा नाही आणि कोणी कोणापेक्षा लहान नाही। जो गोर गरीबेर दांडन खाय, ओर 7 पिढी नरकेम जाय। जे गोरगरिबाला तुम्ही जर त्याच्यावर अत्याचार केला, त्यांचं आर्थिक नुकसान करून त्यांच्याकडून पैसे जास्त खाण्याचा प्रयत्न केला, तर तुमची पिढीनं पिढी तुमची नरकात जाईल। बोडी सासूर सांभळीय कोणी, याडीर बेटा सांभळीय कोणी, याडीन बेटा भारी वेज आहे। आज पाहतो आपण सासूचं सून ऐकत नाही आणि सुनेचं सासू ऐकत नाही, आणि मुलगा सुद्धा आईला भारी झालेला आहे, ऐकत नाहीये आज। तर ह्या ज्या भविष्य सांगितले 300 वर्षापूर्वी सेवालाल महाराजांनी सांगितलेले होते आणि आज तसे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। संत सेवालाल महाराजांची पगडीची पूजा होते। आज आपण संत परंपरेमध्ये पाहतो तर पादुकेची पूजा होते आणि त्या मूर्तीची पूजा होते।
तर संत सेवालाल महाराजांची पगडीची पूजा होते. तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, ऊर्ध्वमूलम अधशाखा अधमूलम ऊर्ध्वशाखा. तर आपण पाहतो झाडाचे जे मूळ असतात ते खाली असतात आणि त्याचे जे शाखा असतात ते वर असतात. आणि मानवाचे आपण जेव्हा विचार करतो तर त्याचं जे मूळ आहे मेंदूमध्ये ब्रेनमध्ये आहे आणि त्याचे जे शाखा आहेत ते खाली पसरलेले आहेत. तर आपण जे पूजन करायला पाहिजे तर आपण विचारांची पूजा केली पाहिजे, आपण मेंदूची पूजा केली पाहिजे. हे महत्व त्यांनी तेव्हा 300 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. संत सेवालाल महाराज खऱ्या अर्थाने समाजाला सन्मानकारक जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. मी आज संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व बंजारा समाज आणि भारतीय समाजाला सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल.